डॉट बॉल आलाय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 4 षटकांच्या या लढती आहेत. बॉल तयार. अरुण राऊत. फुलर लेनचा बॉल, ज्याचा खरपूस समाचार घेतलाय. बॉल चाललाय एक टप्प्या अखेर. ओव्हर द रोप इथे आलाय पहिला चौकार. थँक्यू डीजे. आणि इथे तिसऱ्या बॉलवर आक्रमण चढवलंय फलंदाज केदार कांबळे. हा देखील आयकॉन खेळाडू आहे. बॉल तयार. आता पहा लाईन लेंथ चेंज केली. निश्चितच बाउंड्रीच्या बाहेर एक हाताने कॅच पकडली तर मॅच टाइम बीजी स्पोर्ट्स आणि मयूर स्पोर्ट्सचं टी-शर्ट एक फ्री भेटेल. एका हाताने जर झेल टिपला षटकाराच्या बाहेर प्रेक्षकांकरता तर मॅच टाइम बीजी स्पोर्ट्स आणि मयूर स्पोर्ट्स यांच्या वतीनं पहा धमाका आहे. इथून तुम्हाला जर्सी या स्पर्धेचे हे ब्रँड पार्टनर आहेत. क्रॉस बॅटेड स्ट्रोक स्क्वेअर लेग मध्ये अगदी परपेंडिक्युलर टू द विकेट टिपलाय झेल आणि संपवलाय पहिल्या फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट. मिस्टर तेजस नवाळे शून्याचा चष्मा घालून निघालाय परतीच्या प्रवासाला. सागर ठोंबरे यांनी पकडला अत्यंत दर्जेदार झेल. आणि तेजस नवाळेला म्हणजे पहिला सलामीवीर जो आहे त्याला इथून परतावं लागतंय. पलटवार केलाय गोलंदाज अरुण राऊतनं. म्हणजे माझी वर्णी एक व्यावसायिक किंवा आयकॉनिक खेळाडू म्हणून का लागली त्याचा प्रात्यक्षिक तो दाखवतोय. विकेटचं झालंय पतन. पहिला ब्रेक थ्रू इथून दिला गेलाय 7 या धावसंख्येवर. 7 ऑन स्कोर कार्ड. 7 धावा. नवीन बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होतोय. संदेश सोडये ज्याला तुम्ही पाहताय. 1 डाऊनची पोझिशन त्याच्याकडनं भूषवली जाईल. 4 षटकांची लढत आहे त्यामुळे आणि लीग फॉर्मॅटमध्ये आपण आहोत त्यामुळे प्रत्येक बॉलचं कॅल्क्युलेशन अत्यंत महत्वाचं इथे ठरणार असणार आहे. बॉल तयार. ओव्हर दी स्टम्प्स. हलक्या हातानं पहा बॅक टू द बॉलर खेळण्याचा धाडस केला आता फलंदाजानं. सेल्फ फॉलो थ्रू स्ट्रॉंग केला गेला आणि इथे धावा मात्र रोखल्यात. पहिल्या षटकातील 6 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर मूव्ज ऑन ओनली 7. एकेरी आकड्यावर हे धावफलक आहे. फक्त 7च धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. चला जास्त वेळ घेऊ नका. इथे टायमर देखील आपल्याकडे म्हणजे 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं. त्यामध्ये एक टर्म्स अँड कंडिशन आहे. 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं संपणं इथं अनिवार्य असणार आहे. प्रथमेश आलेत गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता. आणि 2 खेळाडू केदार कांबळे खरं तर आज या खेळाडूवर लक्ष असणार आहे. सुरुवात केली त्यांना स्टार्टअप दिला टीम नागदोबा वॉरियर्स या संघाला. कारण टॉस जिंकून महापुरुष संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडले. सकाळचं सत्र आहे. थोडंसं आव्हानात्मक परिस्थिती आहे. लोअर फुल टॉस होता. पाठवलाय स्विच हिटचा फटका. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. जिथून पहा दुसरी धाव अत्यंत धाडसानं आणि अत्यंत वेगानं. अक्षरशः चित्याची चपळाई 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखवत आहेत. सध्या ट्रेंड सुरू आहे चित्याचा. आणि आपण पाहतो की AI किंवा जे AI इंटेलिजन्सचा जो वापर करून बऱ्याचदा ते फोटो बनवले देखील जातात. आणि सध्या तो ट्रेंड देखील सुरू आहे. त्याच चित्याप्रमाणे हे 2 खेळाडू इथे चपळाई दाखवत आहेत. संघाची टोटल पोहोचली आहे 2 धावांच्या सहाय्यानं 9 या आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करत असताना श्री नागदोबा वॉरियर्स सध्या लढते मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. ओव्हर द विकेट. ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला छेडण्याचा थोडा प्रयत्न जरूर झाला फलंदाजामार्फत. व्हाईट बॉलचा सिग्नल आला. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. संघाची टोटल पोहोचली आहे 10 ऑन स्कोर कार्ड. 10 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. सध्या तुम्ही प्रथमेशला पाहतात गोलंदाजी मार्कवर. समालोचन कक्ष एंड कडनं गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट. चेंडू न टाकणं पसंत केलं. काहीतरी चुकीचं घडण्यापेक्षा ती गोष्ट न केलेली बरी.
त्या अनुषंगाने इथे मात्र खेळी करावी लागणार आहे. क्रीडांगणावरती गावाच्या प्रतिष्ठेची लढाई आणि संघाच्या प्रतिष्ठेची लढाई सुरू आहे. आणखीन एक स्विच हिटचा फटका, परंतु ज्याला आपण दोन धारेची तलवार म्हणतो, कधी कधी दुसऱ्याचं नुकसान मोठ्या फरकानं करण्याच्या नादात आपलं देखील बलाढ्य आणि मोठं नुकसान होऊ शकतं. आणि तेच इथे मात्र एक्झिक्युशन पाहायला मिळालं. डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. 10 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार ओव्हर दी स्टम्प्स. प्रॉपर गोलंदाजी म्हणजे मेरिट नुसार गोलंदाजी करतोय, कारण क्वालिटी फलंदाजाला क्वालिटी गोलंदाजी आता इथे होतीये. स्वतःची गुणवत्ता आणि दर्जा हा गोलंदाज दाखवतोय. पंचांमार्फत सिग्नल आलाय लेग बाईटचा. एक सिंगल इथे कनेक्ट होईल लेग बाईटच्या स्वरूपात. नियम नंबर 38 आणि याच एकाच धावसंख्येच्या मदतीनं स्कोर मूव्ज ऑन 11. 11 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. पॉला तयार. हलक्या हातानं फक्त सॉफ्ट हँडचा वापर करून ढकललाय बॉल सिलिमिडॉनला. थोडंसं असंयमी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्या बॅकअप फार स्ट्रॉंग आहे. जगात मी म्हणतो ना की जगात कुठेही जा, तुमचा पाठीराखा मजबूत असणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो की परिस्थिती जेव्हा विपरीत बनत जाते, पूर्व परिस्थिती आली, गावातली लोक सांगत असतात अरे ही तर उसाट पोरं आहेत. परंतु जेव्हा संकट येतात ना, शाणे कधीच मदतीला येत नाही. ते अगदी विचारपूर्वक बाजूला होतात. जे वेडे असतात ना तेच तुमच्या मदतीला येतात. आणि इथे फटका पहा, दर्जेदार आहे. लॉंग ऑफच्या सीमारेषेच्या वरून हा फटका खेळलाय. वन बाउन्स ओव्हर दी रो. बॉल चाललाय 4 धावांसाठी. इथे अत्यंत महत्वाचा चौकार. थँक्यू डीजे. चेंडूंचा खेळ संपलाय तो 5. संघाची टोटल पोहोचली आहे ती 16. आणि या महाराष्ट्राच्या मातीनं दुसरा राज्याभिषेक ज्या दिवशी पाहिला, 16 जानेवारी 1681, 3 एप्रिल 1680 ला छत्रपती शिवरायांचं रायगडावरनं निधन झालं. आणि मग या महाराष्ट्राच्या मातीवर जे संकट आलं, त्या संकटाला थोपवलं छत्रपती संभाजीराजांनी. पुन्हा एकदा सप्तसिंधू सप्तगंगा एकवटल्या रायगडी आणि मग तिथे दुसरा राज्याभिषेक या स्वराज्याच्या मातीनं पाहिला. सिंगल कन्वर्ट झाली एका सिंगलच्या सहाय्यानं. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे 8.5 धावा प्रति षटक. 17 टोटल 17 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. तेजस बाद झालेत. थँक्यू, धन्यवाद डीजे. खरं तर हा महिना जानेवारी सुरू आहे आणि 1634 किंवा 1640चा जो सुमार होता आणि त्यावेळी मंगोलियन सरदार शाहिस्ते खानानं पुण्यात तळ ठोकला होता. कदाचित इतक्या मोठ्या परकीय आक्रमणाविरोधात देखील महाराज ज्या तीक्ष्ण भेदक बुद्धीच्या बळावर लढले, कदाचित तो शिवविचार इथं प्रत्येक खेळाडूनं लक्षात जरी ठेवला ना तरी तुम्ही आपलं क्षेत्र गाजवू शकाल. इथे 3रं षटक आलं. राज गोलंदाजी मार्कवर. बॅटची कडा. इट्स अ क्लिअर एज अँड इट्स टेकन. सगळ्यात मोठा मासा इथे लागलाय गळाला. अत्यंत महत्वपूर्ण खेळाडू मिस्टर केदार कांबळे. बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. थँक्यू. छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन आमचा डीजेनं देखील ते गाणं वाजवलं आणि विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय अनिकेत सोगम. आणि महाराष्ट्राच्या मातीची ताकद काय ना, म्हणजे अगदी मोजक्याच मावळ्यांची तुकडी घेऊन खरं तर दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर छत्रपती होते आणि तिथे गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी खरं तर महाराजांची भेट ठरली होती. अनेक मोठे किस्से आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतला ताकदवान रांगडा गडी कसा असू शकतो ना, आपण चर्चा करू त्या गोष्टीवर. इथे मात्र बॉल तयार आहे. फटका चांगला ऑन लॉंग ऑफ मध्ये फटका खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तिथून एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा अत्यंत वेगानं धाडसानं प्रयत्न केला गेला. 1 धाव आखूड आहे. इथे ऑथराईज फक्त एकच धाव दिली जाईल आणि पंच ते निर्देशित करतायत, नोटिफिकेशन दाखवतात. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली 18 या आकड्यावरती.
षटक नंबर 3 सध्या प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. अजूनही टोटल 10 चेंडूंचं सत्र बाकी आहे आणि उर्वरित या 10 चेंडूंमध्ये म्हणजे डेप्थ ओव्हर ज्या आहेत, स्लॉग ओव्हर ज्या आहेत, त्या स्लॉग ओव्हर मध्ये किती धावा सजवल्या जातील श्री नागदोबा वॉरियर्स या संघाच्या वतीनं. बॉल तयार. सुपर बॉलिंग. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. डॉट बॉलची उद्घोषणा आणि आपण चर्चा करत होतो दक्षिण दिग्विजन मोहिमेविषयी. कुतुबशाचा हत्ती समोर आणला गेला आणि मग येसाजी कंकांना इशारा दिला छत्रपतींनी. त्या हत्तीशी त्यांनी कुस्ती केली आणि सोंडेवर वार करून ती सोंड कापली. हत्तीला दारातीर्थी पाडलं. म्हणजे ही ताकद आहे खरं तर या महाराष्ट्राच्या मातीशी. आणि इथे पहा पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. लेग कटर एक्झिक्युशन. बॅटची कडा आणि एका पाठोपाठ एक खेळाडूंकडनं थोडीशी निराशा जरूर होते. नाही, फलंदाज सेफ आहे. डॉट बॉल आहे. 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या पोहोचली आहे फक्त 18 या स्थिर स्थावर अवस्थेमध्ये. फक्त 18 धावा आणि तिसरं षटक सुरू आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की पहिल्या सत्रामध्ये क्लायमेटिक कंडिशन्स खरं तर या मॅचवर प्रभाव टाकतायत. बॉल तयार. हलक्या हाताने स्टिअर केलाय बॉल. बॉल चाललाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. 30 अंशाच्या वर्तुळामध्ये तिथे खेळाडू देखील तैनात आहे आणि जिथून एक सिंगल कनेक्ट झाली. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 19 फेब्रुवारी ज्या दिवसाला खरं तर छत्रपती दिनाचा दर्जा संयुक्त राष्ट्रांनी दिला. किती मोठी बाब आहे. जगानं देखील नोंद घेतली आहे. इथे पहा आडव्या बॅटनं प्रहार केलाय. बॉल चालला ऑर्थोडॉक्स इक्विनॉक्स मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि त्यानं टिपलाय जेल. इथे संपवलाय. अत्यंत महत्वपूर्ण फलंदाज. संदेशचा खेळ. बॅट्समॅन आउट. थँक्यू. 3 षटकं. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. संघाची धावसंख्या 6.33 प्रति षटक धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 19 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. आपण याआधी देखील छत्रपतींविषयी चर्चा करत होतो. व्हिएतनाम नावाचं छोटंसं राष्ट्र आहे आणि हे राष्ट्र अमेरिकेशी त्यांचं कोल्ड वॉर सुरू आहे आणि ते सुरू असतानाच त्यांनी 2दा अमेरिकेला त्यामध्ये नमवलंय. आणि ज्यावेळी ती घटना घडली त्यावेळी त्या व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष खरं तर भारत दौऱ्यावर होते आणि भारत दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना विचारलं गेलं तुम्हाला कुठे जायचंय. त्यावेळी त्यांनी निवडला तो रायगड किल्ला. प्रेरणा देणारं हे प्रतीक आहे ही रायगडाची माती. बॉल तयार. इथे पहा थोडासा बाहेरच्या दिशेने फेकला. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर बॉल चाललाय त्यामुळे एक्स्ट्रा धावा ज्या धावफलकावर जोडल्या जातील. संघाची टोटल 1 आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावर. फिरोजशाह कोटला नावाचं जे स्टेडियम आहे दिल्लीचं त्या स्टेडियमचं गेट नंबर 6 जर तुम्ही पाहिलं वीरेंद्र सेहवागचं नाव त्या गेटला आहे आणि 20 हा आकडा त्याच्याशी संलग्न आहे त्या खेळाडूशी. म्हणजे एक विस्फोटक सुरुवात कशी असावी ना त्याचं मूर्तिमंत उदाहरण होता वीरेंद्र सेहवाग. ती भिस्त त्यानं तयार केली होती. इथे बॉल तयार. राऊंड स्टम्प्स. इट्स एज अँड टेकन. प्रॉपर क्रिकेट. इथे मात्र श्री महापुरुष क्रिकेट संघ टॉस जिंकल्यानंतर तो निर्णय योग्य कसा आहे ते सिद्ध करतोय. आणखीन एक धक्का. 4थ्या षटकाची सुरुवातच पहा विकेटनं झाली आहे. थँक्यू. 20 या आकड्यावरती धक्का क्रमांक 4. आतापर्यंत 4 गडी बाद झालेत आणि चेतनला ही सफलता मिळाली. भारतरत्न सर रतन टाटा म्हणतात ना त्यांचं एक वाक्य आहे जीवनात एकदा तुम्ही निर्णय घेतला ना तर मागं फिरून पाहू नका. म्हणजे जो निर्णय तुम्ही घेतलाय तो योग्य कसा आहे हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे आणि तेच काम सध्या इथे महापुरुष संघ इन फ्रंट ऑफ द विकेट. हाफ फटका खेचलाय व्ही मध्ये. समोर 2 खेळाडू ट्रॅक करतायत आणि
निश्चितच इथे धावा कंप्लीट केल्यात त्या मात्र 2. जय दुर्गे वॉरियर्स आणि त्या विपक्षामध्ये समर्थ 11. बोथ टीम कॅप्टन, आय रिक्वेस्ट यू ऑफिशियली तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. जय दुर्गे वॉरियर्स संघाचा कर्णधार आणि समर्थ 11 संघाचा कर्णधार. संघाची टोटल पोहोचली आहे 22. प्रथम फलंदाजी करत असताना फटका पहा अक्रॉस द बॅट न बॉल चालला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, अत्यंत वेगानं आलाय तो आणि एकच धाव इथून मात्र कनेक्ट केली जाते. संघाची टोटल पोहोचली आहे 23. 23 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना संघ नागदोबा वॉरियर्स इथे मात्र लढतोय. धावा कमी उभ्या झाल्यात कारण सध्या तुम्ही समुद्राच्या अगदी जवळ आहात. क्लायमॅटिक कंडिशन्स, आर्द्रता या सगळ्या गोष्टी सध्या या मॅचवर इम्पॅक्ट करतात आणि त्याचा विचार खेळाडूंना करावा लागणार आहे. थोडंसं जर आपण विचार केला तर डेफिनेटली एक गुणवत्तापूर्ण क्रिकेट. महापुरुष संघ इथे मात्र फटका चांगला ऑन साइडला उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्याने टिपलाय झेल आणि संपवलाय. आणखीन एका फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट, 1 more विकेट डाऊन. विकेट नंबर 5. मिस्टर प्रणय हॅज टू डिपार्ट. थँक्यू डीजे. डीजे धन्यवाद, थँक्यू. यानंतरची जी लढत आहे जय दुर्गे वॉरियर्स आणि समर्थ 11 दोन्ही संघांचे जे कॅप्टन्स आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला इथे टॉस करायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स जो आपला टॉस बॉक्स आहे DGPLचा, तिथे तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि काय प्रतिकृती स्वीकारली आहे. रायगडाच्या सिंहासनाचं प्रतीक प्रत्येकाच्या जर्सीवर देखील झळकत आहे. अत्यंत दूरदृष्टीने हे सगळं काम केलंय आणि त्याकरता व्यवस्थापन कमिटीला इथून शुभेच्छा दिल्या पाहिजेत, आभार मानले पाहिजेत. थोडासा स्किट झाला, सुसूत्रता कमी पाहायला मिळाली. पदलालित्य चुकलं गोलंदाजाचं आणि तदनंतर एका डेड बॉल मृत चेंडूची घोषणा पंचांनी इथे केली आहे. या षटकातल्या आतापर्यंत 4 चेंडूंचं सत्र संपलंय. उर्वरित शेवटचे 2 बॉल, जो पूर्वार्धाचा खेळ तुम्ही पाहताय त्यातल्या शेवटच्या अंतिम 2 बॉलचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे. समोर फलंदाज योगेंद्र, याला थोडंसं बॅकफुटवर ढकललंय कारण क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. परंतु गोलंदाजाची क्रॉसिंग ऍक्शन जर पाहाल ती थोडीशी हवी ठरली आहे. एक बाईचा इशारा आला पंचांमार्फत. एक सिंगल इथे कनेक्ट केली जाईल आणि टीमची धावसंख्या पोहोचली आहे 24. 24 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात या 24 धावा इथे जोडल्या गेल्यात. या स्पर्धेकरता अत्यंत मेहनत घेतली आहे व्यवस्थापन कमिटीनं. शेवटचा बॉल होता, क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉल चालला शॉर्ट मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध. पहिली धाव अत्यंत वेगानं कनेक्ट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील यशस्वी. आणि पहा, ही काटक माड रानातली पोरं आहेत. तिसऱ्या धावेचा देखील त्यांनी प्रयत्न केला जरूर, परंतु प्रयत्नांची उंची थोडीशी कमी पाहायला मिळाली. इथे 2 धावा कनेक्ट होतील. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. दोन्ही संघ नोंद घ्या. संघाची टोटल पोहोचली 26 या आकड्यावरती आणि महापुरुष 11 या संघाला विजयाकरता 27 धावांची गरज आहे. 27 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम श्री महापुरुष 11. आणि चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे. दोन्हीही संघांचे जे संघ मालक आहेत हॅलो चेक. चला आपण टॉस करता वळूयात, जिथे एका बाजूला पार्थ 11, माफ करा समर्थ 11 आणि त्या विपक्षामध्ये जय दुर्गे वॉरियर्स. दोन्ही टीमचे जे कॅप्टन्स आहेत त्यांना विनंती केली जाते टॉस करण्याकरता. त्यांची उपस्थिती इथे अत्यंत डिसिप्लिनरी क्रिकेटर्स आहेत. लगेच ते पोहोचलेत. आपण त्यांचं स्वागत करूया. जय दुर्गे संघाचा कर्णधार सौरभ आणि समर्थ 11 संघाचा कॅप्टन अल्पेश गाडे. दोघांचंही इथे सहर्ष स्वागत आणि आदरणीय विलासजींना आपण विनंती करूयात. पहा, स्पेशल कॉइन